नमस्कार. नवरात्रीच्या 7वी दिवशी पूजन केले जाते आई दुर्गेच्या कालरात्री या स्वरूपाचे. आईच्या या कालरात्री स्वरूपाचा रंग रात्रीसारखा गडद काळा आहे. ही कालरात्रीच्या उपासनेने आपल्या जीवनातील नकारात्मकता, अंधार, भीती, काही नकारात्मक शक्ती तुम्हाला त्रास देत असतील, तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्तीमुळे काही प्रॉब्लेम होत असतील, तर या सर्व भीतीचा, नकारात्मकतेचा आई कालरात्री नाश करते. अकस्मात मृत्यू होणे, अपघात होणे, वारंवार संकटे येणे, जर असे काही अडथळे तुम्हाला असतील तर आई कालरात्रीची प्रार्थना केल्यामुळे तुम्हाला अकस्मात मृत्यू, अपघात, वारंवार येणारे अडथळे हे सगळे तुमच्या जीवनातून दूर होतात. साधक अतिशय धैर्यवान, पराक्रमी होतो. त्याला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही. तो प्रत्येक प्रकारच्या भीतीवर आई कालरात्रीच्या कृपेने मात करू शकतो. आई कालरात्री भक्ताच्या मार्गातील प्रत्येक प्रकारचे अडथळे दूर करते आणि त्यांच्या जीवनात आनंद घेऊन येते. त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीतली सर्व अडथळे आई कालरात्री दूर करते. हा दिवस नवरात्रीतील अत्यंत शक्तिशाली दिवस मानला जातो. आईच्या कृपेने आपल्या जीवनातील, भक्ताच्या जीवनातील सर्व अंधकार, दुःख, भय, शत्रू यांचा पूर्णपणे नाश होतो. भक्ताला धैर्य, स्थैर्य, पराक्रम प्राप्त होते. कोणत्याही प्रकारची भीती भक्तांच्या मनात राहतच नाही. त्या दिवशी ओम देवी कालरात्रे नमः, ओम देवी कालरात्रे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि आई कालरात्रीला मनापासून प्रार्थना करावे की माझ्या जीवनातील सर्व प्रकारचे भय, अंधकार, नकारात्मकता, अडथळे तुझ्या कृपेने दूर होऊ दे आणि मला पराक्रम, धैर्य दे. माझ्या जीवनात स्थैर्यता येऊ दे, शांतता लाभू दे आणि मला प्रत्येक प्रकारच्या अडथळ्यांवर, भीतीवर मात करायची शक्ती दे, अशी मनापासून प्रार्थना करावी. आई नक्की तुमची प्रार्थना ऐकेल. नमस्कार.